ऋतुराज वसंत ऋतूला आता लवकरच सुरुवात होणार आहे आणि या ऋतूमध्ये आपल्या शरीरामध्ये काय बदल होणार आहेत, त्या अनुषंगाने आपण काय काळजी घ्यायला हवी, कुठले आजार आपल्याला या ऋतूमध्ये होऊ शकतात आणि त्यासाठी आपण काय पथ्य पाळायला हवं, कुठलं पंचकर्म करायला हवं, हे सगळं आजच्या भागामध्ये आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे आजचा भागही शेवटपर्यंत जरूर बघा. नमस्कार, मी वैद्य तेजश्री. आरोग्यधन या आपल्या आयुर्वेदिक युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर आपण मागे हेमंत ऋतूमध्ये, शिशिर ऋतूमध्ये आपल्या शरीरामध्ये कसे बदल होतात आणि त्या अनुषंगाने आपण कसं पथ्य पाळायला हवं हे समजून घेतलेलं आहे. तर आता आपण पुढे वसंत ऋतूकडे जात आहोत. यामध्ये शरीरामध्ये काय बदल होणार आहे, तर हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये जे वातावरण थंड असतं त्यामध्ये आपल्या शरीरामध्ये कफाचा संचय झालेला असतो, म्हणजे कफदोष जो आहे तो साठून राहिलेला असतो, पण तो प्रकुपित होत नाही कारण वातावरण थंड असतं. आणि ज्या वेळेस आपण आता वसंत ऋतूमध्ये येत आहोत तर यामध्ये काय होतं, उत्तरायणाला सुरुवात झालेली आहे संक्रांतीपासून. त्यामुळे हळूहळू वातावरणामधला थंडपणा जो आहे तो कमी होऊ लागतो आणि थोडीशी उष्णता जाणवायला सुरुवात होते. उन्हाची जी किरणं आहेत, ऊन जे आहे ते प्रखर व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे आपला हा जो साठलेला कफ आहे तो आता हळूहळू वितळायला सुरुवात होते आणि त्याचा प्रकोप होऊ लागतो. त्यामुळे वसंत ऋतूमध्ये कफाचा प्रकोप होतो आणि वेगवेगळे कफाचे जे आजार आहेत ते आपल्याला भेडसावू लागतात. ज्यांना ऑलरेडी कफाचे आजार असतील किंवा ज्यांची कफ प्रकृती आहे त्यांना तर या ऋतूमध्ये हमखास बरेचसे आजार जे आहेत, मग अगदी व्हायरल इन्फेक्शन पासून ते तुमचे जे जुनाट काही सर्दी खोकल्याचे आजार असतील, अस्थमा दमासारखे प्रॉब्लेम असतील, ते देखील या ऋतूमध्ये डोकं वर काढतात. त्यामुळेच ज्यांना कफाचा त्रास आहे किंवा ज्यांची कफ प्रकृती आहे त्यांनी विशेष काळजी या ऋतूमध्ये घेणं आवश्यक आहे. तर आता हा कफ जो वाढलेला आहे त्याला कमी करण्यासाठी किंवा तो अजून जास्त वाढू नये म्हणून आपण काय पथ्य पाळली पाहिजेत, तर सगळ्यात पहिले आहाराची पथ्य. तर काय होतं की हा जो कफ वाढतो त्याच्यामुळे आपली जी पचनशक्ती आहे ती देखील मंद होते आणि त्याच्यामुळे आपली पचवण्याची ताकद कमी झाल्यामुळे आपण जर भरपेट जेवलो किंवा खूप जड पदार्थ खाल्ले, म्हणजे जसं आपण हेमंत शिशिर ऋतूमध्ये खात आलेलो आहोत तसाच आहार जर आपण इथून पुढे कंटिन्यू केला तर मात्र आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते, वेगवेगळ्या अजीर्णाच्या तक्रारी निर्माण होण्याची शक्यता असते, शरीरात खराब कफ तयार होण्याची प्रक्रिया अजून जलद होते. त्याच्यामुळे या ऋतूमध्ये आपल्याला खूप जास्त जड अन्न खायचं नाहीये, तर अतिशय हलके, पचायला हलके असलेले जे पदार्थ आहेत तेच आपल्याला खायचे. ज्यावेळेस आपण खातोय तेव्हा देखील अगदी पोट भरेपर्यंत आपल्याला खायचं नाहीये, तर थोडंसं 2 घास कमीच आपल्याला खायचंय, जेणेकरून हा जो कफ आहे तो वाढणार नाही, जेवण पचायला देखील चालना मिळेल. त्याच पद्धतीनं दिवसातनं 4 वेळा आपल्याला खायचं नाहीये, कारण ऑलरेडी भूक मंदावलेली आहे. त्याच्यामुळे ज्या वेळेस भूक लागते त्याच वेळेस आपल्याला खायचं आहे. एखाद्या वेळेस भूक नसेल किंवा जर आपण काही जड अन्न पदार्थ खाल्लेत आणि त्याच्यामुळे अन्नपचन व्यवस्थित झालं नाही असं जर वाटत असेल तर त्यावेळेस आपण लंघन केलेलं कधीही चांगलं. त्यामुळे या ऋतूमध्ये हलका आहार आणि जमेल तेव्हा लंघन करणं अपेक्षित आहे. तसंच जे पदार्थ खायचे आहेत तर त्याच्यामध्ये काय बदल करायला हवेत, तर मुख्यतः गोड, आंबट, खारट या चवीचे पदार्थ आपल्याला खायचे नाहीयेत, कारण या चवीच्या पदार्थामुळे पुन्हा एकदा शरीरामध्ये कफ वाढत असतो. त्यामुळे आपल्याला याच्या विरुद्ध गुणाचे म्हणजे कडू चवीचे, तुरट चवीचे आणि त्याचबरोबर तिखट चवीचे पदार्थ खायचे आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचा आहार आपल्याला या ऋतूमध्ये ठेवायचा आहे. तसंच जे खूप तेलकट, तुपकट, स्निग्ध पदार्थ आहेत ते आपल्याला टाळायचे आहेत, ज्याच्या विरुद्ध आपण शिशिर ऋतूमध्ये केलं होतं, हेमंत ऋतूमध्ये केलं होतं. तर ते सगळं आपल्याला, ती जी आहार पद्धती आहे ती हळूहळू सोडायची आहे आणि त्याच्या विरुद्ध आहार पद्धती आहे ती आता सुरू करायची आहे. त्यामुळे या ऋतूमध्ये आपल्याला वृक्ष अन्न सेवन करायचंय, म्हणजे खूप तेला तुपाचे तळलेले पदार्थ किंवा पचायला जड असलेले पदार्थ खायचे नाहीयेत. जी आपली पक्वान्न आहेत, म्हणजे मिठाया आहेत, गोड पदार्थ आहेत, वेगवेगळे आपण जे स्वीट्स किंवा डेझर्ट्स खात असतो ते सगळे आपल्याला या ऋतूमध्ये खायचे नाहीयेत. त्याच पद्धतीनं आंबवलेले पदार्थ जे असतात, फर्मेंटेड फूड प्रोडक्ट जे असतात किंवा बेकरीचे पदार्थ जे असतात ते देखील पचायला जड असतात, कफ निर्माण करणारे असतात. त्यामुळे ते पदार्थ म्हणजे उडदाच्या डाळीचे पदार्थ, हे जे हेवी पदार्थ आहेत ते आपल्याला या ऋतूमध्ये शक्यतो टाळायचे आहेत. तर पचायला हलके असलेले म्हणजे कसे, तर जे आपले भाकरी भाजी आहे सगळ्यात महत्वाचं, म्हणजे बाजरीची भाकरी असेल किंवा नाचणीची, ज्वारीची भाकरी, तुमच्याकडे जी कुठली भाकरी बनवली जाते ती भाकरी आणि एखादी फळभाजी, त्याच्यामध्ये कारलं असेल, पडवळ असेल किंवा वेगवेगळ्या फळभाज्या ज्या आहेत त्यांचा आपल्या आहारामध्ये आपल्याला वापर करायचा आहे.
त्याच पद्धतीनं जेवणानंतर डेझर्ट खाणं किंवा जेवणानंतर फळं खाणं, फ्रूट कस्टर्ड किंवा फळांचे वेगवेगळे पदार्थ हे आपल्याला या ऋतूमध्ये अपेक्षित नाहीये, ते आपल्याला करायचं नाहीये. तर जेवणानंतर अर्धी वाटी किंवा एक छोटी वाटी आपण ताक जर प्यायलो तर ते आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे जेवणानंतर मसाला ताक, जे घरी बनवलेलं ताक असतं, ते जरूर घ्यावं. त्याच पद्धतीनं जी फळं आहेत त्याच्यामध्ये कफ वाढवणारी फळं आपल्याला घ्यायची नाहीयेत. तर या सीझनमध्ये जे फळ येतं ते म्हणजे द्राक्ष, तर ते आपल्यासाठी चांगले आहेत. त्यामुळे द्राक्षांचं सेवन आपण या ऋतूमध्ये नक्की करू शकतो. तसंच जे पेय पदार्थ आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जे जल आहे, पाणी जे आहे ते उकळून गार केलेलं पाणी, गार म्हणजे रूम टेम्परेचरला आणलेलं पाणी किंवा कोमट पाणी आपल्याला दिवसभर पिण्यासाठी वापरायचं आहे. आणि त्याच पद्धतीनं फ्रीजचं पाणी किंवा थंड पाणी आपल्याला घ्यायचं नाहीये. वेगवेगळे कोल्ड ड्रिंक्स आहेत किंवा वेगवेगळे सरबत जे आपण थंड करून घेतो, मिल्कशेक सारखे पदार्थ आहेत, ते पूर्णतः या ऋतूमध्ये टाळायचे आहे. तसंच दही हे देखील या ऋतूमध्ये आपल्याला घ्यायचं नाहीये. दह्याने देखील कफ वाढतो आणि त्याच्यामुळे दही आपल्याला या ऋतूमध्ये खायचं नाहीये. बऱ्याचदा काय होतं की आता उष्णतेला सुरुवात होते, दुपारच्या वेळेस उन्ह बऱ्यापैकी वाढलेली असतात. जर आपण बाहेर असू, काही काम करत असू तर बऱ्यापैकी थकवा जाणवतो, गरम झाल्यासारखं होतं. अशा वेळी आपण सहज कोल्ड्रिंक आहे, वेगवेगळी सरबत आहे किंवा लस्सी सारखे पदार्थ, फ्रूट कस्टर्ड, मिल्कशेक हे सहज आपण खातो. बऱ्याचदा आईस्क्रीम देखील खाल्ले जातात. त्यामुळे तात्पुरतं आपल्याला बरं वाटतं, पण खरं तर हे पदार्थ आपल्याला अपायकारक ठरत असतात. कारण यामुळे पुन्हा एकदा शरीरामधला कफ वाढत असतो आणि ही जी सगळी लक्षणं आहेत आपल्याला या ऋतूमध्ये दिसणारी, ती अजूनच वाढणार असतात. त्यामुळे हे कफ वाढवणारे पदार्थ जरीही आपल्याला घ्यावेसे वाटत असले तरीही ते शक्यतो टाळावेत. तसंच आपण अनेकदा सिद्ध जलांची संकल्पना देखील पाहिलेली आहे याच्या आधी. तर तशा पद्धतीनं वेगवेगळी सिद्ध जल देखील आपण या ऋतूमध्ये वापरू शकतो. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे नागरमोथा, जो तुम्हाला माहित असेल, बाळांच्या बाळगुटीमध्ये देखील तो वापरला जातो. तर या नागरमोथ्याने सिद्ध केलेलं जल जे आहे तर ते आपण पिऊ शकतो. त्याच पद्धतीनं खैर, ज्यांना माहित असेल तर गावाकडे वगैरे खैराचं लाकूड मिळतं, हे लाकूड टाकून उकळलेलं जे पाणी आहे ते देखील आपण या ऋतूमध्ये वापरू शकतो. तशाच पद्धतीनं सगळ्यात सोपं म्हणजे सुंठ सिद्ध जल, घरामध्ये सुंठ उपलब्ध असते, ही सुंठ पावडर टाकलेलं जे पाणी आहे तेही आपण दिवसभर पिण्यासाठी वापरू शकतो. तुळशीची पानं टाकलेलं जे पाणी आहे तेही आपण दिवसभर पिण्यासाठी वापरू शकतो. आणि त्याच पद्धतीनं कफ जो आहे, कफाचं परमौषध जे आहे ते आहे मध. त्यामुळे चांगल्या क्वालिटीचा जर तुम्हाला प्युअर मध जर मिळत असेल कुठून, तर तो जो मध आहे त्याचं सेवन या ऋतूमध्ये केलेलं कधीही चांगलं. त्यामुळे हे मधुमिश्रित जल म्हणजे गरम पाणी आणि मध नाही, तर साधं पाणी, साध्या पाण्यामध्ये म्हणजे हे उकळून गार केलेलं जे पाणी आहे त्याच्यामध्ये मध टाकून जर आपण सकाळी उपाशीपोटी घेतलं, 1 कप म्हणा, किंवा ज्यावेळेस तहान लागते त्यावेळेस आधीमध्ये जर हे मधुमिश्रित जल जर आपण वापरलं तर त्याच्यामुळे हा वाढलेला जो कफ आहे तो बॅलन्स होण्यासाठी मदत होऊ शकते. खाण्यापिण्याची पथ्य झाली. आता वागणूक कशी असायला हवी, विहार कसा असायला हवा, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा वाढलेला कफ कमी करण्यासाठी किंवा हा जो आळसपणा आलेला आहे आणि हा जो मंदपणा शरीराला आलेला आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला व्यायाम करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे या ऋतूमध्ये सकाळी जरूर व्यायाम करायला हवा. त्याच पद्धतीनं खूप जास्त थंड वाऱ्यामध्ये फिरणं किंवा एसी मध्ये खूप जास्त झोपणं, या गोष्टी आपल्याला शक्यतो टाळायच्या आहेत. तसंच प्रखर उन्हामध्ये जाणं देखील आपल्याला टाळायचं आहे दुपारच्या वेळेस. आणि त्याच वेळेस दुपारच्या वेळेस जर बाहेर जायचं नाहीये तर घरात आपल्याला झोपा देखील काढायच्या नाहीयेत. खूपदा जेवणानंतर शरीरात कफ वाढलेला आहे आणि असंही जेवणानंतर आपल्याला झोप येते, त्यामुळे दुपारच्या आपण मस्तपैकी झोपा काढतो. तर असं या ऋतूमध्ये अजिबात करायचं नाहीये. दिवा स्वाप म्हणजे जी दिवसाची झोप आहे त्यामुळे शरीरामध्ये विकृत कफाची निर्मिती होत असते. त्यामुळे दुपारच्या जेवणानंतर यथेच्छ 2 तास झोपलोय असं बिलकुल या ऋतूमध्ये आपल्याला करून चालणार नाही. एक 10-15 मिनिटाची वामकुक्षी तुम्ही जरूर घेऊ शकता, पण जेवणानंतर लगेच खूप जास्त वेळ आपल्याला झोपायचं नाहीये. त्याच पद्धतीनं ह्या ऋतूमध्ये आपल्याला कुठले पंचकर्म फायदेशीर ठरू शकतात, तर जी पंचकर्म आहे त्यापैकी सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे वमन. तर वमन म्हणजे काय, तर तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचा औषधी काढा किंवा औषधी चाटण दिलं जातं आणि या औषधींद्वारे तुमच्या शरीरातला हा जो वाढलेला कफ आहे तो उलटीद्वारे बाहेर काढला जातो. याला वमन असं म्हटलं जातं. तर हे वमन जे आहे ते अत्यंत फायदेशीर ठरतं वसंत ऋतूमध्ये. त्यामुळे ज्यांना कफाचे जुनाट आजार आहेत किंवा ज्यांची कफ प्रकृती आहे विशेषतः,
अशा लोकांनी आपल्या जवळच्या वैद्यांशी संपर्क करून या वसंत ऋतूमध्ये जरूर वमन करून घ्यावं. त्यामुळे तुम्हाला फ्युचरमध्ये देखील, भविष्य काळामध्ये देखील हा कफ सतावणार नाही आणि वेगवेगळे जे तुमचे आजार आहेत ते नियंत्रित होऊ शकतील. त्याच पद्धतीनं नस्य हा एक पंचकर्मचा प्रकार आहे. त्याचा देखील वापर कफाच्या वेगवेगळ्या आजारांमध्ये आपण करू शकतो. त्यामुळे नस्याचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यामुळे जवळच्या वैद्यांशी पुन्हा एकदा संपर्क करून तुमच्यासाठी योग्य नस्याचा प्रकार कुठला आहे, किती प्रमाणामध्ये आणि कुठल्या प्रकारची औषधी वापरून तुम्ही नस्य करायला हवं ते तुम्हाला सांगू शकतात. त्यामुळे जवळच्या वैद्यांचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही नस्य आणि वमन हे 2 पंचकर्म जरूर करून घेऊ शकता. तसंच घरच्या घरी करण्यासाठी जे आहे त्याला म्हणतात उद्वर्तन. म्हणजे आपण जे उटणं लावतो दिवाळीमध्ये, तर तशा प्रकारचा जे उटणं आहे त्याचाही वापर तुम्ही आंघोळीच्या आधी जर केलात, म्हणजे घरामध्ये असलेलं अगदी बेसन आहे, तांदूळाची पिठी आहे, मसूर डाळीचं पीठ असेल, किंवा तुम्ही जर उटणं बनवत असाल, किंवा त्रिफळा पावडर आहे, कडुनिंबाची पावडर आहे, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ज्या पावडर आहेत त्यांचा वापर, वेगवेगळे चूर्णांचा वापर जर तुम्ही अंगाला मर्दन करण्यासाठी, म्हणजे आंघोळीच्या आधी सकाळी उठल्यानंतर तुमचे प्रातःकर्म आटपून छान यथेच्छ व्यायाम करायचा आहे आणि त्याच्यानंतर हे जे उटणं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून, गरम पाणी घालून त्याची पेस्ट बनवायची आणि ती चांगल्या पद्धतीनं शरीराला त्याची मर्दन करायचंय, म्हणजे चोळायचं आहे, ते व्यवस्थितपणे रगडायचं आहे आणि त्याच्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करायची आहे. असं केल्यामुळे हा जो अतिरिक्त कफ आहे वाढलेला तो कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. त्यामुळे उद्वर्तनाचा वापर जरूर या ऋतूमध्ये आपल्याला करायचा आहे. तर अशा प्रकारे ही वसंत ऋतुचर्या जर आपण पाळली तर हा ऋतुराज आपल्याला नक्कीच आरोग्य प्रदान करू शकतो. आता भेटूया पुढच्या भागामध्ये या ऋतूमध्ये उपयुक्त ठरणाऱ्या एका रोजच्या दैनंदिन वापरातल्या वनस्पती सोबत. या वनस्पतीची माहिती जाणून घेऊया, तिचा आपल्यासाठी आपण कसा वापर करून घेऊ शकतो हेही समजून घेऊया. तर भेटूया पुढच्या भागामध्ये या नवीन आयुर्वेदिक विषयासोबत. तोपर्यंत निरोगी राहा, आयुर्वेद अंगीकारा. नमस्कार.